मंडळी नमस्कार, राम राम सर्वांना, श्री गुरुदेव. मित्रांनो, मी आज धाबा या तीर्थक्षेत्रात आहे. धाब्यामध्ये संत परमहंस श्री कोंडय्या महाराज देवस्थान आहे आणि या देवस्थानामध्ये वर्षातून 2 वेळा यात्रा भरते. या देवस्थानाविषयी जाणून घ्यायचं आहे आणि या देवस्थानासोबतच झाडीपट्टीत किंवा आपल्या पूर्व विदर्भात जेवढेही धार्मिक ठिकाण आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तेही तुम्हाला दाखवायचं आहे. पण आज सुरुवात करतोय श्री संत परमहंस श्री कोंडय्या महाराज देवस्थान या देवस्थानापासून. या देवस्थानामध्ये कुठले कुठले कार्यक्रम होतात, या देवस्थानाच्या मार्फतीनं धार्मिक सोबतच सामाजिक कार्यक्रम सुद्धा घेतले जातात आणि खूप भव्य दिव्य यात्रा सुद्धा भरते. आणि या मंदिराविषयी आणि श्री संत परमहंस श्री कोंडय्या महाराज यांच्या जीवन चरित्राविषयी आम्ही इथल्या विश्वस्त मंडळांकडून, इथल्या भक्तजनांकडून माहिती घेणार आहोत आणि ती माहिती यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पुढे मांडणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओवरती जुळून राहा. मित्रांनो, धाबा हे गाव गोंडपिंपरी तालुका ठिकाणावरून दक्षिणेस 12 किलोमीटरवर आहे आणि श्री संत परमहंस कोंडय्या महाराज यांच्या पावन भूमीत आता आपण आहोत. हे जे आपण पाहतात हे आहे सीताराम महाद्वार. या महाद्वारामधून आपण प्रवेश करतो आणि श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान या ठिकाणी, या धार्मिक ठिकाणी, या संस्थांमध्ये पोहोचतो. पोहोचल्यानंतर इथे बघू शकता हे जलकुंभ आहे. जलकुंभात यात्रेच्या वेळेस आणि इतरही वेळेस भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सोबतच बाजूला आपण पाहतात ते प्रसाधन गृह आहेत आणि त्याच्याच बाजूला हे अन्नछत्र आहे. या ठिकाणी यात्रेच्या वेळेस 7ही दिवस अविरतपणे 2 टाईम भोजनदान दिले जातो आणि भोजनदान करण्यासाठी खूप दुरून दुरून दाते स्वतःहून पुढे येतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे बघा, हे आहे ते संस्थान. हे आहे संस्थानची मुख्य बिल्डिंग. अंदरमध्ये म्हणजे हे मुख्य इमारत आहे. आतमध्ये गेल्यानंतर तिथं महाराजांचं मंदिर आहे, गाभारा आहे, अंदरच समाधी स्थळ आहे आणि या ठिकाणी, याच आतमधल्या ठिकाणी महाराजांनी जिवंतपणी संजीवन समाधी घेतली होती. मित्रांनो, हे आहे संस्थानच्या पुढेचं गजस्तंभ. बिलकुल जे मंदिर आणि संस्थान आहे, संस्थानच्या पुढे हे गजस्तंभ आहे आणि अगदी प्रवेशद्वार तर आधीच झालं. हे संस्थानचं आणि मंदिराचं जे गेट आहे म्हणजे प्रवेशद्वार आहे मुख्य इमारतीचं, त्याच्या पुढे हे गजस्तंभ आहे आणि त्याच्या अगदी बाजूला हे अन्नछत्र आहे आणि सोबतच अन्नछत्राच्याच बाजूला ही धर्मशाळा आहे. परमहंस कोंडय्या महाराज श्री क्षेत्र धाबा या ठिकाणचं ही धर्मशाळा आहे. या धर्मशाळेमध्ये एकूण 5 रूम आहे, जी भक्तांसाठी बारमाही जे भक्त इथं व्हिजिट करतात, भेटी देतात, मुक्कामी राहू शकतात, त्यांच्यासाठी 5 रूम इथं अवेलेबल आहे. सोबतच बाजूला, तिकडच्या बाजूला प्रसाधन गृह आहे आणि तिकडे पाण्याची व्यवस्था आहे. अशा पद्धतीची ही बाहेरची व्यवस्था आहे आणि बाजूलाच अन्नछत्र बनवण्यासाठी, जेवण्यासाठी पण बाजूची व्यवस्था आहे. मित्रांनो, आपण मुख्य इमारतीमध्ये आहोत आणि हा संस्थानचा हॉल आहे. या हॉलमध्ये खूप अशी लोक बसतील धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं. अशी चांगली व्यवस्था आहे. वास करणारी गुरुदेव शक्ती ब्रह्मलीन परमपूज्य परमहंस श्री कोंडय्या स्वामी महाराज. आज आपण महाराजांच्या संजीवनी समाधी जवळ आहोत. महाराजांनी जी संजीवनी समाधी घेतली आहे ती म्हणजे हा जो मुख्य रस्ता आहे समाधी मंदिरात जाण्याचा, हा जर रस्ता खोलला आपण तर खाली पूर्ण पायऱ्या दिलेल्या आहेत आणि त्यानंतर सभोवताल आपल्याला फिरता येईल अशी सुद्धा खाली समाधीच्या भोवताल जागा आहे आणि वरती महाराजाची मूर्तीची प्रतिष्ठापना करून आपण दरवर्षी नित्यनेमाने इथे यात्रा, पुण्यतिथीसुद्धा साजरी करत असतो, जयंतीसुद्धा साजरी करत असतो
आज 2026मध्ये 16 जानेवारी ते 22 जानेवारी 2026 भव्य जन्मजयंती यात्रा महोत्सवाचं आपण इथं आयोजन करणार आहोत। त्याकरता भाविक भक्तांनी इथे येऊन महाराजाचे दर्शन घेण्याचे करावे अशी विश्वस्त मंडळाकडून मी कोषाध्यक्ष श्री रामकृष्ण पत्रुजी सांगळे विनंती करतो। मी सुहास उद्धवराव माडुरवार गुंडपिंपरी श्री संत परमहंस कोंडय्या देवस्थान धाबा संस्थेचे मी अध्यक्ष यापासून 13 जानेवारी 2025 पासून संस्थेच्या कामामध्ये आम्ही आरूढ झालेलो आहोत। 2025मध्ये यात्रेत मागच्या वर्षी यात्रेचं चांगलं नियोजन झालेलं आहे। त्याच पद्धतीनं यावर्षीसुद्धा 16 जानेवारी 2026 पासून तर 22 जानेवारी 2026पर्यंत यात्रेचं नियोजन व्यवस्थित करणार आहोत। या ठिकाणी तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातले अनेक भाविक येतात आणि महाराजाच्या समाधीचं दर्शन घेतात। भव्य दिव्य अशी यात्रा असते 6 दिवसाची आणि ब वर्ग परिक्षेत्रासाठी आम्ही प्रयत्न चालू आहे आणि यावर्षीसुद्धा या तीर्थक्षेत्राला ब वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून घोषित होईल। यात काही दुमत नाही। माझं पूर्ण नाव श्री अशोक तुळशीराम भस्की, माजी कोषाध्यक्ष श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान धाबा। मी या संस्थांमध्ये जवळपास 30 वर्ष काम केलेलं आहे आणि महाराजांचं कार्य फार मोठं आहे। एक वाक्य आहे, शिवशक्तीची ज्योत प्रगटली धाबा मुक्कामी, सिद्ध पुरुष अवतरले इथे कोंडय्या सामी। हे जे समाधी मंदिर आहे हे कोण्या एका सामान्य साधूचं समाधी मंदिर नसून फार मोठ्या एका शक्तीचं आहे। वंदनीय तुकडोजी महाराज लिहितात समाधी संदर्भात, ज्या संतो की होगी समाधी धन्य वही स्थान है, निर्मल बने वातावरण शांती को आव्हान है। या ठिकाणी या मंदिरात समाधी दर्शनासाठी जो भाविक येतो तो भाविक महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्याला नक्कीच समाधान मिळते, कारण हे समाधानाचं, सुखाचं, शांतीचं अधिष्ठान आहे। आणि महाराजांचा जन्मजयंती उत्सव, पुण्यतिथी उत्सव हे कोंडय्या महाराजांसाठी करायचा नसून आम्हाला आमच्या जीवाच्या उद्धारासाठी करायचा आहे। महाराजांचा यावर्षी जन्मजयंती उत्सव हा महोत्सव दिनांक 16 जानेवारी 2026 ते 22 जानेवारी 2026पर्यंत असून या जन्मजयंती उत्सवानिमित्त या संस्थांमध्ये 7 दिवस अविरत अन्नदान चालतं। त्यानंतर समाज प्रबोधनाचे कार्यक्रमसुद्धा यात्रा काळात होत असतात। हे आराध्य दैवत आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, महाराष्ट्र या सर्व भाविक भक्तांचं असून या यात्रेदरम्यान अनेक भाविक लोक या ठिकाणी दर्शनाला येत असतात। आणि या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे अग्निकुंड प्रभावडी असते। अग्निकुंड प्रभावडीचं महत्त्व सांगत असताना महाराज हयात असताना मोठ्या श्रद्धेने, निष्ठेने हा अग्निकुंड प्रभावडी कार्यक्रम ते करत होते आणि त्यांच्या पश्चात या कार्यक्रमाची जबाबदारी, दायित्व हे त्यांच्या चरणी श्रद्धा असणाऱ्या सर्व भाविक भक्तांवर असून हा अग्निकुंड कार्यक्रम विशेष म्हणजे जंगम समाजाचा आहे। महाराज हे जंगम समाजाचे होते आणि जंगम पुरोहिताकडून हा अग्निकुंड प्रभावडीचा कार्यक्रम या ठिकाणी महाराजांच्या जन्मजयंती दिवशी केला जातो। त्या ठिकाणी 12 ते 15 बंड्या जळाऊ लाकूड हे जाळल्या जाते आणि त्या निखाऱ्यावरून अनवाणी पायाने भाविक भक्त त्या ठिकाणी चालत असतात। कोणालाही कुठल्या प्रकारची इजा होत नाही। तो एक धार्मिक विधी आहे आणि धार्मिक विधी झाल्यानंतर सगळे लोक त्याच्यावरून चालत असतात। आणि सर्व भाविक भक्तांना मी विनंती करतो की यावर्षी जन्मजयंती यात्रा महोत्सव 16 जानेवारी ते 22 जानेवारी या दरम्यान असून महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि आपलं जीवन पावन करून घेण्यासाठी, पुनीत करून घेण्यासाठी
या ठिकाणी यात्रेच्या महोत्सवामध्ये येऊन महाराजांचा आशीर्वाद घ्यावा अशी मी सर्व भाविक भक्तांना विनंती करतो. कोंढ्या महाराजामुळे धाबा हे गाव पावन झालं. पावन तो देश पावन ते कुळ जिथे हरीचे दास जन्म घेती. ज्या ठिकाणी संत ज्या कुळामध्ये जन्माला येतात ते कुळे ते पावन करतात आणि ज्या गावामध्ये ते समाधीत होतात ते गावही पावन होतं. एरवी धाबा या गावाला कोणी ओळखत नव्हते, परंतु कोंढ्या महाराजांनी या गावामध्ये समाधी घेतली, समाधीस्थ झाले. त्यामुळे धाबा हे गाव एक तीर्थस्थान बनलं, तीर्थक्षेत्र बनलं. हे कोंढ्या महाराजमुळे बनलं. म्हणून हे तीर्थक्षेत्र असंच पुनीत राहावं, त्याची प्रगती व्हावी यासाठी सर्वांनी हातभार लावणं तेवढंच गरजेचं आहे. सर्वांना विनंती की आपण या यात्रा महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावं. मित्रांनो, मंदिराच्या अगदी पुढच्या भागामध्ये श्री संत परमहंस कोंढया महाराज यांच्या आजोबांचं या ठिकाणी मंदिर आहे. या ठिकाणी गाभाऱ्यात आतमध्ये खूप सारे शिवलिंग स्थापित आहेत. पुढे 2 नंदी आहेत. पुन्हा अंदरही मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत. सध्या तरी आपण गेटच्या अंदर जाणार नाही आहोत, इथूनच दिसत आहेत ते शिवलिंग स्थापन केलेलं आहे. अशा पद्धतीने हे एक बाजूला मंदिर आहे. मित्रांनो, अगदी समाधी स्थळाच्याच बाजूला हे साई मंदिर आहे. याही ठिकाणी विठ्ठल रखुमाई, गणपती, शिवलिंग, नंदीपिंड या ठिकाणी आहे मूर्ती. हा बघा साईबाबाचा फोटो, अगदी बाजूलाच मंदिर आहे. समाधी मंदिराच्या अगदी पुढे ही मारुतीची मूर्ती स्थापन केलेली आहे. आमच्या चांबोर्शीचे जागोबाजी बोमनवार गुरुजी यांच्याकडून 21 जानेवारी 1988 ही मूर्ती इथं स्थापन करण्यात आलेली आहे. हे आहे श्री संत परमहंस कोंढया महाराज यांचं मुख्य मंदिर म्हणजे समाधी स्थळ. आतमध्ये खाली समाधी आहे. हे समाधी स्थळ आहे. या ठिकाणी संगमरवरी दगडामध्ये श्री संत परमहंस कोंढया महाराज यांची मूर्ती आहे आणि पुढे नंदीपिंड, गणपती, देवीची मूर्ती आणि शेषनाग अशा पद्धतीनं आतमध्ये या मूर्त्या आहेत. श्री संत परमहंस कोंढया महाराज दाभा यांची मूर्ती आमचे काका श्री नामदेवराव बाबन्नाजी माडुरवार राहणार चंद्रपूर यांनी मूर्तीला 1985 मध्ये स्वतःच्या स्वखर्चाने त्यांनी मूर्ती पूर्ण बनवून दिलेली आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी, सगळ्यांना श्री गुरुदेव. मी आत्ता ज्या ठिकाणी आहे हे आहे परमहंस कोंढया महाराज यांचं समाधी स्थळ. खाली आतमध्ये समाधी स्थळ आहे, संजीवन समाधी घेतलेली आहे आणि या ठिकाणी रोज भाविकांना पूजा अर्चना करण्यासाठी या ठिकाणी संगमरवरी दगडाची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग, नंदी, शेषनाग, देवीची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे इत्यादी या मूर्त्याही इथं या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत. यात्रेच्या दरम्यान नाही तर वर्षभर या ठिकाणी दुरून दुरून तेलंगणा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या ठिकाणून श्रद्धाळू येतात. या ठिकाणी खूप मोठ्या भाविक भक्तीने, मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी पूजा अर्चना करतात. आणि या ठिकाणच्या देवस्थानाचं महत्त्व असं सांगायचं झालं, महाराजांनी संजीवन समाधी तर घेतलेलीच आहे, पण हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून या तेलंगणा, महाराष्ट्र आणि जे लोक मानतात त्यांना माहीत आहे की हे देवस्थान खूप जागृत आहे. जर तुमची कुठली मनोकामना असेल, जर तुम्ही कुठल्या संकटात असाल तर स्वामी नक्कीच तुम्हाला तारून नेतील, स्वामी नक्कीच तुमच्या मदतीला येतील. या ठिकाणची अशी भाविकांची श्रद्धा आहे. माझं नाव श्रीमती अरुणा ओंकार स्वामी आंबेद्वार, महाराजांची वारसान पुजारी, महाराजांची नासून, आणि मी इथे राहते. मला इथे मी आते घरी भाचीच आहे, मला इथे दिलेला आहे. आणि हे मठ म्हटलं तर वाडा महाराजा विश्वेश्वरराव महाराजांनी बांधून दिलेला आहे. मी 5व्या पिढीची नासून आहे. जिवंत असताना महाराज ह्याच वाड्यात राहत होते.
हे बसवय महाराज आहे शिरपूर मठाचे आणि हे आमचे सासरे आहे सोमशंकर महाराज कोंडाया महाराजांचे नातू आणि हे कोंडाया महाराज आहे आणि हे गंगाधर वैद्य आहे गंगाधर वैद्य हे गंगाधर वैद्य आणि हे आमचे सासऱ्यांचे वडील आहे हे इथे हे बसवय महाराज आहे हां हे वरती हे इथे बसले आहे ते हां बसवय महाराज माझ्या सासऱ्याचे वडील आहेत जसे कोंडाया महाराजाचे पुतणे आहे हे महाराजांच्या हाती आदिमाशक्ती देवी आहे ही वाली आणि ही शंकर भगवान आहे आणि ही पार्वती आहे ते महाराजांचेच हां महाराजांच्या हातचे ही पण महाराजांच्या हातचे महाराज असतानाचा हा पहिला फोटो आहे नागपूरवरून स्पेशल फोटोग्राफर आले होते आणि त्यांनी त्या काळात महाराजांचा फोटो घेतला होता सर्वात जुना पुराणा हा फोटो आहे या ठिकाणी म्हणजे जो वाडा आहे ज्या वाड्यामध्ये महाराज वास्तव्याला होते त्याच वाड्यामध्ये महाराजांच्या हातच्या इकडल्या साईडला मूर्ती आहेत आणि महाराजांचा इथे फोटो आहे महाराज जिथे जेवण करायचं हे चांदीचं ताट आहे आणि हा प्याला ही वाटी आणि हा गडवा तीर्थ द्यायचा महाराजांच्या स्वतः वापरीतले भांडे आहे चांदीचे माझं नाव बबन गजानन पत्तीवार माजी अध्यक्ष संत कोंडाया महाराज संस्थान धाबा श्री संत परमहंस कोंडाया महाराज यांचा जन्म माघ शुद्ध तृतीया व तसेच त्यांचा निर्वाण कार्तिक शुद्ध तृतीया ह्या मराठी महिन्याप्रमाणे झालेला आहे संत परमहंस कोंडाया महाराजांचं बालपण हे धाबा या नगरीत गेलेलं आहे धाबा गावची जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा धाबा या गावात त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे लहानपणापासूनच त्यांना भक्तीचा ओढ होता देवाचा ओढ होता त्यांनी लहानपणापासूनच त्यांचं मन भक्तीत रमत होतं मोठे झाल्यानंतर त्यांच्या भावानी विवाह लावून देण्याचं ठरवलं पण त्यांचं लग्न झालं सिंधवाईची मुलगी होती पण त्यांचं संसारात मन रमलेलं नाही आणि त्यांनी नंतर मग पत्नीला सोडून ते एकांतवासात देवाच्या भेटीसाठी निघाले श्रीशैलम नावाचं गाव आंध्रामध्ये आहे श्रीशैलम हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्या श्रीशैलमच्या सभोवताल असं घनदाट अरण्य आहे त्या अरण्यामध्ये एक गुफा निवडली महाराजांनी आणि त्या गुफेमध्ये 12 वर्ष सतत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहिले आणि 12 वर्षांनंतर त्यांना एक दिव्य ज्ञान प्राप्त झालं त्यानंतर ते तिथून उठून आपण काहीतरी समाजासाठी करावं आणि समाजाचे आपण काहीतरी आहो समाजाचा विकास झाला पाहिजे त्याकरता ते तिथून तीर्थयात्रा करू लागले तिथून ते मेंढाराम या गावी आले आंध्रामध्ये मेंढाराम नावाचं गाव आहे लोकांनी त्यांची टीका केली हा कोणता बोवारे दाढीवाला भगवे कपडे घातले आणि याला कोणी साधू म्हणते का अशी टीका केली तुमच्यामध्ये खरंच जर साधूपण असेल तर तुम्ही या शिवलिंगाला तुम्ही कडबा चारून दाखवा कोंडाया महाराजांनी मनातल्या मनात म्हणालं की चमत्काराशिवाय लोक मानत नाही चमत्काराशिवाय नमस्कार नाही याकरिता त्यांनी मग त्यांचं आव्हान स्वीकारलं आणि त्या दगडी नंदीला कडबा चारला आणि कडबा चारल्यानंतर देवाची कृपा म्हणा कोंडाया महाराजांची दैवी शक्ती म्हणा त्या कडबा चारल्यानंतर नंदीच्या गुदद्वारातून शेण बाहेर पडलं लोकांनी त्यांना साष्टांग प्रणाम केला की महाराज आमचं चुकलं आम्हाला क्षमा करा तिथून महाराजांनी अनेक चमत्कार अनेक भक्तांना दाखवले अनेक चमत्कार दाखवले बिबरा नावाच्या गावात एक धनगर नावाची बाई होती त्यांच्या घरी गेलं कोंडाया महाराजांनी तिथे म्हटलं की मला जेवायला दे तिथे मांस शिजत होतं मडक्यामध्ये मांस तर त्या बाईला असं वाटलं की बा आपण कोंडाया महाराजाला कसं मांस द्यायचं बा आपण तर कोंडाया महाराज म्हणाले मला माहिती आहे तू काहून दचकून राहिली बा तुला जे असेल ते घरात वाढ नाही मी तुम्हाला दुसरा स्वयंपाक करून दे असं तिने म्हटलं पण तरी पण तिने कोंडाया महाराजांनी आग्रह धरला आणि असा हात फिरला मडक्यावरून आणि त्या मांसाचे रताळे झाले रताळ केलं तर हा चमत्कार कोंडाया महाराज चमत्काराच्या विरोध होते पण चमत्काराशिवाय कोणते महाराजाला लोक त्या काळात मानत नव्हते आणि कोंडाया महाराजांना पैशाचा लोभ नव्हता कोंडाया महाराज जर त्या काळात जर पैसा जर म्हटले असते ते आज त्यांच्यापाशी किती प्रॉफिट राहिली असते का त्यांनी पैशाला तुच्छ दुसरं म्हणजे त्या काळामध्ये अंधश्रद्धा जातीभेद कोंडाया महाराजाला जातीभेद मान्य नव्हता
ते दलिताच्या घरी जाऊन जेवत होते आणि उच्च श्रीमंत काळात सुद्धा जाऊन जेवत होते. म्हणजे असं त्यांना नाही की बा हा महार आहे बा, हा कोमटी आहे बा, हा ब्राह्मण आहे बा किंवा हा कुणबी आहे बा, असं सर्व जातींचा त्यांनी स्वीकार केला. जातीभेद त्या काळामध्ये खूप मानत होते, पण कोंढ्या महाराजांनी जातीभेद मानलेला नाही. अंधश्रद्धा, धर्माच्या नावावर तुम्ही कोणती गोष्ट करू नका, धर्माच्या नावावर तुम्ही कोणती गोष्ट करू नका, त्या धर्म अंधश्रद्धा बाळगू नका, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. श्री सांबयाजी नामेवार कोंढ्या महाराजांचे परमशिष्य या धाबागावी राहत होते. त्यांचं एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. त्यांच्या घरी कोणीतरी नातेवाईक मरण पावला, तर कोणीतरी सांगितलं की तुला पंचक लागलेला आहे, तू इथे राहू नको या घरामध्ये. कोंढ्या महाराज ताबडतोब गेले. परमशिष्य होता, त्याला म्हटलं की तू गाव सोडू नको, घर सोडू नको, तुझ्यावर संकट येईल. त्यांनी ऐकलं नाही. त्याच्यावर धर्माचा पगडा होता आणि तो तळदी मोक्कासाहेब गावी त्या नातेवाईकडे राहायला गेला. तिथे एका कलाराचा खून झाला आणि ते खून झाल्यानंतर ते चोरटे यांच्या घरी थांबले होते, सांबया नामेवारच्या घरी. आणि पोलीस लोक यांना पकडून नेले आणि सेंट्रल जेल इथे पोलीस स्टेशन सेंट्रल जेल नागपूर इथे त्यांना शिक्षा झाली. तेव्हा त्यांना कोंढ्या महाराजांचं स्मरण झालं, देवा चुकलं मी, तुमचं ऐकलं नाही. अशी परिस्थिती कोंढ्या महाराजांनी अनेक लोकांना दिली. अजूनही बरेचसे दृष्टांत आहेत, पण ते दृष्टांत आपल्या चरित्रामध्ये तुम्हाला सापडतात. पण आज जर कोंढ्या महाराजांची कोणी मनपूर्वक श्रद्धेने भक्ती जर केली तर कोंढ्या महाराज प्रचिती देतात, असं माझं ठाम मत आहे. मी माझ्या 2012 ते 2017 पर्यंत मी या संस्थांचा अध्यक्ष होतो. त्या काळात मी आमच्या ट्रस्टीने जेवढं काही विकास करता येईल तेवढं मंदिराकरता केलेलं आहे. धर्मशाळेसमोरचं शेड जे बांधलेलं आहे ते आम्ही 12 ते 17 या काळात आमची ट्रस्ट जी असते ती ट्रस्टमध्ये अध्यक्ष सचिव, कोषाध्यक्ष सचिव आणि विश्वस्त मंडळ या सर्वांनी मिळून ते धर्मशाळा बांधलेले आहे आणि लोकांच्या उपयोगाकरता योजना राबवलेल्या आहेत. कोंढ्या महाराजबद्दल सांगतो म्हटलं तर बरंचसं आहे. फक्त श्रद्धा ठेवा, मनातून श्रद्धा ठेवा, तुम्हाला नक्की प्रचिती येईल. मनातून जर श्रद्धा ठेवली तर नक्की प्रचिती येईल. असे अनेक दृष्टांत आपल्याला चरित्रामध्ये सापडतील. मी शेवटी एवढंच सांगू इच्छितो की कोंढ्या महाराजांच्या चरणी आपण नम्र. आणि दुसरं एक तुम्हाला सांगायचं विसरून गेलो मी की कोंढ्या महाराज इथे जो परिसर आहे त्या परिसरामध्ये मी शिकलो. इथे पहिले जनता शाळा होती आमची 1961ला आणि कोंढ्या महाराजांची मूर्ती इथे दिसत होती. आम्ही पाहिलं होतं मूर्ती आणि त्या काळामध्ये या वास्तूकडे खूप दुर्लक्ष झालं होतं. 1961 ते 70-80 पर्यंत दुर्लक्ष झाला. इथे कोंबड्या बकऱ्यांचा वावर होता, समोर असे कुत्रे फिरत होते, कोंबड्या फिरत होत्या. आम्ही इथे स्वतः पाहिलेलं आहे. पण सावनेर इथे एक भैयाजी महाराज म्हणून एक सद्गृहस्थ होऊन गेले, ते सुद्धा खूप मोठे संत होऊन गेले. ते सद्गृहस्थ, त्या सद्गृहस्थानी भैयाजी महाराजांनी या कोंढ्या महाराजांच्या मठाचा उद्धार करण्याचं ठरवलं. आणि इथे डॉक्टर गणवीर म्हणून होते. डॉक्टर गणवीर आणि कोंढ्या महाराज यांचा काही संबंध नाही. डॉक्टर गणवीर आम्हाला इंग्रजी शिकवत होते त्या काळामध्ये. डॉक्टर गणवीरला भेटण्याकरता डॉक्टर जगदीश पाटील सावनेरवरून इथे धाबा इथे आले आणि सोमशंकरा महाराज तेव्हा जिवंत होते. तेव्हा सोमशंकरा महाराजांना विचारलं की ते कोणी डॉक्टर गणवीर राहतात का? हो राहतात बा. मग डॉक्टर गणवीर आणि डॉक्टर जगदीश पाटील यांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी डॉक्टर जगदीश पाटलांनी असं म्हटलं की तुम्हाला भैयाजी महाराज सावनेरचं तुम्हाला आमंत्रण आहे, तुम्हाला इथे यायचं आहे. कशा करता बा? ते मला माहीत नाही, तुम्ही या माझ्यासोबत चला. गेले डॉक्टर गणवीर डॉक्टर जगदीश पाटलासोबत गेले. भैयाजी महाराजांना त्यांनी साष्टांग नमस्कार केला. तर त्यांनी असं म्हटलं की तुला कोंढ्या महाराजांच्या मठाचा उद्धार करायचा आहे. डॉक्टर गणवीर साहेब म्हणाले मी कसा उद्धार करू? मी तर त्यांना पाहिलं नाही, ते मी तेव्हा लहान होतो, मला कोंढ्या महाराजांचं काहीच माहीत नाही, ते मला काही माहीत नाही, सगळं तुझं बरोबर होईल. तू कोंढ्या महाराजांचं चरित्र ग्रंथ लिही आणि कोंढ्या महाराजांचा प्रचार प्रसार कर, कारण आम्ही दोघंही स्वप्नामध्ये एकमेकाशी बोलतो, असे भैयाजी महाराज म्हणाले. कोंढ्या महाराज संत पुरुष, भैयाजी महाराज संत पुरुष, त्यांची भेट स्वप्नामध्ये होत होती आणि त्यांनी एकमेकाला सांगून घेतलं. आणि भैयाजी महाराजांनी डॉक्टर गणवीरलाच निवडलं. आणि डॉक्टर गणवीर हे दलित समाजातले, कोंढ्या महाराज विषयी त्यांना काहीच माहीत नाही, तरी पण त्यांच्या हातून कोंढ्या महाराजांचं चरित्र लिहिलं आणि अतिशय सुंदर असं चरित्र डॉक्टर गगो गणवीर आपले सोमनपिल्ले राहत होते, आज ते नाही, तर त्यांच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन आहे. तर त्यांनी त्या काळामध्ये अतिशय सुंदर असा ग्रंथ लिहिला. गावोगावी फिरले, 1 महिना ते घरदार संसार सोडून आपले जात होते आणि गावोगावी प्रचार आणि प्रसार त्यांनी केला. अशा प्रकारे 1984ला संत परमहंस कोंढ्या महाराज संस्थान विश्वस्त मंडळ स्थापन झालं
आणि त्यापासून 1984 पासून इथे यात्रा भरायला सुरुवात झाली आणि हे सर्व श्रेय डॉक्टर ग गो गणवीर यांना जाते. त्यानंतर अनेक ट्रस्ट आल्या. डॉक्टर ग गो गणवीर यांनी खूप मेहनत घेतली, खूप म्हणजे खूप. त्यांनी घरादाराची संसाराची काळजी केली नाही. त्यांचा आज मुलगा संत कोंडया महाराजांच्या कृपेने, भैयाजी महाराजांच्या कृपेने आज तहसीलदार देवळी इथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. त्यांचे जावई सुद्धा चांगल्या पदावर आहे. त्यांचे पूर्ण कुटुंब खूप सुखामध्ये आहे. ती सगळी संतांची कृपा हे सर्व घडवून आणलं. त्यामुळे भैयाजी महाराज सुद्धा या संस्थांच्या म्हणजे कोंडया महाराजांच्या प्रचाराकरता भैयाजी महाराज सुद्धा अतिशय आपल्याला मदत झालेली आहे. भैयाजी महाराज असं म्हणाले की पुण्यतिथी कर. मी त्या पुण्यतिथीला स्वतः येईन भैयाजी महाराज म्हणाले. पण पुण्यतिथी साजरी झाली, सगळे लोक त्यांचे आले सावनेरचे. इथे भैयाजी महाराज आले नाही. डॉक्टर गणवीर खूप नाराज झाले. नंतर आपोआप गुलाबाच्या पाकळ्या पिंडीवर पडल्या आपोआप. नंतर मग डॉक्टर गणवीरला रात्रोला स्वप्नात गेले. गुलाबाच्या पाकळ्या कोणी आणल्या होत्या का? नाही. मग पाकळ्या कशा पडल्या पिंडीवर? त्या पाकळ्या मी टाकल्या. मी जरी आलो नसेल, तर देहाने जरी आलो नसेल, तरी मनाने मी तिथे होतो. फक्त महाराजांवर श्रद्धा ठेव आणि महाराजांचा प्रचार प्रसार कर, असं कोणी सांगितलं? भैयाजी महाराजांनी. म्हणून भैयाजी महाराज हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. जय गुरु. सर्व भक्तांना नमस्कार. मित्र हो, संत म्हटले की चमत्कार नावाची गोष्ट त्यांच्या पाठीमागे असते. चमत्काराला सारेच नमस्कार करतात, पण भक्त दोन प्रकारचे आहेत. दुसऱ्या प्रकारच्या भक्तांमध्ये जे चमत्काराला कमी आणि प्रत्यक्ष कृतीला जास्त मानतात असेही महाराजांचे भक्त आहेत. मग काय, 18वे शतक होतं. 18व्या शतकामध्ये तिथे जातीभेद प्रचंड प्रमाणात होता. अशा जातीभेदाच्या काळामध्ये सर्व जातीच्या माणसांना एकत्र आणायचं आणि एक समतेची बाग फुलवायची असं महत्त्वाचं कार्य सद्गुरू कोंडया महाराजांनी केलं. का केलं? चातुर्वर्ण्याची एक उतरंड होती. ब्राह्मण, वैश्य, शूद्र अशा पद्धतीच्या या उतरंडीमध्ये शूद्र आणि अतिशूद्र कुठेच नव्हता. मग याला मुख्य प्रवाहात आणायचं, समतेचं नवद्वार खुला करायचं, असा एक दिव्य दृष्टिकोन श्रीशैलमच्या तपश्चर्येनंतर महाराजांच्या मनात आला. मग काय झालं? भक्तांची दुःख दूर करायला महाराज जेव्हा मार्गक्रमणासाठी निघाले, तेव्हा महाराजांच्या मार्गामध्ये खराडपेठ नावाच्या गावात तुकाराम फुलझेले नावाचा महार आला. अर्थातच महार हा शूद्र आणि अतिशूद्राच्या वर्गातला. मग काय झालं? महाराजांना भूक लागली. त्यांना वाटलं की याच्या घरी आपण दही आणि पोहे खावे. पण तो दचकला. म्हणाला, या वर्ण व्यवस्थेत मी सर्वात खालच्या वर्णातला, हे शतक 18वं, मग मी तुम्हाला दही पोहे कसे द्यावे? पण महाराज मानले नाहीत, कारण त्यांना समाजातली ही उतरंड मान्य नव्हती. त्यांच्या घरी दही पोहा भक्षण करण्याचा कार्यक्रम असो की या गावच्या चांबारेच्या घरी जाऊन त्याच्या कुंडातली आंबील पिण्याचा प्रकार असो. अर्थातच महाराजांनी 18व्या शतकात खऱ्या अर्थानं समता दूत बनून समाजातल्या या वर्णव्यवस्थेला ठोकर मारली आणि बसवण्णाचा एक नवा मार्ग जो दक्षिणेतल्या बसवण्णांनी सगळ्यांना सांगितला, तो महाराजांच्या रूपानं प्रकट झाला. मग आता काय झालं? आता असं झालं की आताच्या आधुनिकतेकडे वर्णव्यवस्था संपली, संविधानाचं राज्य आलं, समता आली, स्वातंत्र्य आला, न्याय आला, बंधुता आला. मग आता काय? या देशाचे नागरिक म्हणून आपल्याला प्रत्येकाला कर्तव्य करायची आहे. मग या ट्रस्टचा, या संस्थानाचा विश्वस्त म्हणून, या संतनगरीचा नागरिक म्हणून, या गावातल्या संतांच्या भूमीत ज्यांनी ज्यांनी विश्वस्त म्हणून काम केलं, ज्यांनी ज्यांनी भक्त म्हणून काम केलं, त्या सगळ्यांनी वेगवेगळी प्रकारची कामं केली. ही नगरी काय देते? ही नगरी संदेश देते समतेचा, ही नगरी संदेश देते अध्यात्माचा, ही नगरी संदेश देते नव्या समतामूलक समाजाच्या रचनेचा, ही नगरी संदेश देते संतांच्या नव्या वाणीचा. आणि हे करवतो कोण? फोडीले भांडार धन्याचा माल, मी तो केवळ भारवाही, असा प्रकार म्हणून माझ्यासारखी माणसं व्यक्त होतात. पण त्या व्यक्त होणाऱ्या वाणीमधून, या संस्थांमधून चालणारी कार्य सांगितलं तर ते निश्चितपणे समाजासाठी अत्यंत उपयोगी असे कार्य आहे. आमच्याकडे शवरथ आहे, स्वर्गरथ म्हणतो आपण त्याला. या इथून इतक्या परिक्रमेमध्ये जिथे जिथे मानवी देहाचं दहन करायचं आहे आणि स्मशानभूमी दूर असेल, तिथे तिथे इथून आमचा स्वर्गरथ आम्ही पाठवतो. आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार मंत्री असताना, या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी आम्हाला इथे एम्ब्युलन्स दिली. या एम्ब्युलन्सच्या माध्यमातून अत्यंत कमी खर्चात, जर परवडणारं असेल तर त्यांनी केवळ डिझेल आणि ड्रायव्हरचा खर्च करावा, जर नसेल जमत तर संस्थान आपल्या तिजोरीतून हा सगळा खर्च करतो.
दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं कार्य जे आत्ता चालू असलेल्या सुहास माडुरवार, रामकृष्ण सांगडे, राजू चिलमंतवार आणि सहकाऱ्यांच्या ट्रस्टमधून सुरू झालं. या संतभूमीमध्ये कुठल्याही जाती धर्माच्या माणसांचा मृत्यू झाला की त्याच्या घरी अत्यंत दुःखाचा डोंगर कोसळतो. त्याच्या घरी कुठेही अन्नाचा कण शिजत नाही. मग त्याच्या घरी आलेल्या पाहुण्यांचं काय? म्हणून आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये कडूघाटा असा शब्द आहे. हा कडूघाटा संस्थांच्या माध्यमातून, संस्थांच्या पुढाकारातून आणि रामकृष्ण सांगडे या कोषाध्यक्षांनी उद्गाता म्हणून सुरू केलेल्या संकल्पनेतून तो त्यांच्या घरापर्यंत जातो आणि गावातील लोकांच्या सहकार्यातून जातो. यासाठी संस्थांचा एकही पैसा वापरला जात नाही. गावातल्या दात्यांनी, गावातल्या व्यापाऱ्यांनी प्रत्येकी 10,000 हजार रुपये देऊन एक 1.5 लाख रुपयाचा निधी उभा केला आणि या 1.5 लाख रुपयाच्या निधी म्हणून ज्याच्या घरी मृत्यू झाला त्याच्या डेड बॉडीचं मोक्षधामला नेऊन किंवा स्मशान घाटात नेऊन अंत्यसंस्कार पार पडले की त्याच्या घरच्या दुःखितांच्या पोटामध्ये, त्याच्या पोटामध्ये एक कण अन्नाचा जावा. ही किती मोठी परमार्थाची मानसिकता आहे. हा माणसं जोडण्याचा प्रकार आहे. इथे सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या लोकांसाठी हा हाल अतिशय कमी पैशामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध होतो. इथले बचत गटाचे कार्यक्रम असतील, इथे सामाजिक संस्थांचे कार्यक्रम असतील, इथे शासकीय कार्यक्रम असतील, या सगळ्यांसाठी संत परमहंस कोंडया महाराज संस्थांचं सभागृह सदैव उघडं असते. इथे येणारा अधिकारी नवीन उपक्रम घेऊन येवो, इथे सरकारचे, शासनातले, प्रशासनातले मोठे अधिकारी येवो, या सगळ्यांसाठी सभागृह, इथे उपलब्ध असलेली मनुष्यबळ, इथे उपलब्ध असलेले आमचे कार्यकर्ते, आमचे स्वयंसेवक, ह्या सगळ्यांच्या मदतीनं सर्वांना मदत करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. इथे आपण प्याऊ उभा केला आहे, आरोचं पाणी आहे. मग या आरोच्या पाण्यासाठी स्रोत कोणाचा? तर संस्थांची विहीर खुली करून दिली आहे. महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे पाणी प्रत्येक आजूबाजूच्या 5 गावांमध्ये आरोच्या बॉटल्समध्ये किंवा कॅनमध्ये भरून पोहोचवण्याचं काम होते आणि ते पाणी शुद्धीकरण करण्याचं काम या ठिकाणी संस्थांच्या वतीनं होते. मला वाटते की विदर्भातली काशी जर आपण मार्कंड्याला म्हणत असू, विदर्भातलं दुसरं तीर्थक्षेत्र जर चपळा म्हणत असू, तर या दोन्ही यात्रांची सुरुवात महाशिवरात्रीला होते. पण पूर्व विदर्भातल्या जर संतांचा, यात्रांचा, सगळ्या गोष्टींचा जर आपण मागोवा घेतला तर धाबा या यात्रेपासून या सगळ्या यात्रांची सुरुवात होते. अर्थातच मार्कंडा जे अत्यंत पवित्र असं स्थळ आहे, कोणाचं? श्रद्धेय कोंडया महाराजांचं. यांना 2 ठिकाणं फार आवडायची. एक ठिकाण होतं श्रीशैलमचं आणि दुसरं ठिकाण होतं मार्कंड्याचं. मार्कंडा यांना फार आवडायचा. मग त्या आवडत्या तीर्थक्षेत्राची, ज्याला आपण विदर्भाची काशी म्हणतो, तिथली यात्रा सुद्धा इथल्या यात्रेनंतर होते. अर्थातच इथे तो भक्त आधी येतो, माता टेकवतो आणि मग धाब्याची वर्धा नदी वैनगंगेला जाऊन मिसळते. पुढे प्राणहिता होते. 2 धर्म एकत्र येतात आणि तीर्थक्षेत्र होते. 2 नद्या एकत्र येतात, तीर्थक्षेत्र निर्माण होते. 2 धर्मांमध्ये माणूस जोडण्याचं एक नवं पर्व तयार होते. हे पर्व जोडण्याचं काम, ही लिंक जोडायचं काम तो निसर्ग कदाचित करत असावा. म्हणून या क्षेत्राचं नातं चपराळ्याशी आहे, या क्षेत्राचं नातं मार्कंड्याशी आहे, या क्षेत्राचं नातं शोषितांशी आहे, वंचितांशी आहे, पीडितांशी आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात येणारा दुःखी माणूस तो रात्री जर भटकत भटकत इथे आला, इथे राहू शकतो, थांबू शकतो. त्याच्या निवाऱ्याची व्यवस्था होते, त्याच्या चहापाण्याची व्यवस्था होते. ह्या सगळ्या बाबी एक ना अनेक गोष्टी 1984 पासून स्थापन झालेले हे विश्वस्त मंडळ सातत्यानं करत आहे. एकाचा आदर्श घेऊन दुसरं विश्वस्त मंडळ काहीतरी करत आहे, दुसऱ्याचा आदर्श घेऊन तिसरं काहीतरी करत आहे. म्हणजे चांगली वस्तू जर आपण पेरली असेल, म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. सगळ्यात आधी आलेल्या गणवीरांसारख्या द्रष्ट्यांनी एक नवा आदर्श इथे घालून दिला. एक बीज त्यांनी भैयाजी महाराजांच्या प्रेरणेने या भूमीत लावलं आणि आता या संत नगरीतल्या सगळ्या झाडांना लदलदून फळं आली. ती समतेची आहेत, ती न्यायाची आहेत, ती स्वातंत्र्याची आहेत, ती दुसऱ्याची दुःख जाणून घेण्याची आहेत. इथे जाती, धर्म, पंथ असा कुठलाही भेदभाव न पाळता इथे येणारा प्रत्येक भक्त आमचा आहे. या न्यायानं ही संत नगरी दरवर्षी माघ शुद्ध तृतीयेला सज्ज राहते आणि येणाऱ्या प्रत्येक भक्तांचं स्वागत करत असताना या संत नगरीतला माझा प्रत्येक धाबेकरी बांधव म्हणतो, मागतो मी परमहंसा हेची एक दान, मागतो मी परमहंसा हेची एक दान.
मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मजदान, मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मजदान. ह्या संस्थानला तीर्थक्षेत्र क दर्जा घोषित करण्याचा मान माजी आमदार श्री वामनरावजी चटप यांना जातो. वामनरावजी चटप आमदार असताना इथे दर्शनाकरता आले आणि त्यांनी असं भाषणात सांगितलं की मी या संस्थानला तीर्थक्षेत्र क दर्जामध्ये आणतो, आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे विधानसभेमध्ये तीर्थक्षेत्र क मंजूर करून घेतलं आणि ते तीर्थक्षेत्र क मुळे इथे बराच विकास झालेला आहे. ही धर्मशाळा म्हणा, हा सिमेंट रोड म्हणा, वाल कंपाऊंड म्हणा, हे सगळं तीर्थक्षेत्र क शासनाचा निधी मिळाल्यामुळे झालेला आहे. माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री असताना हे जे मोठं सभागृह दिसते आपल्याला, जिथे आपण शूटिंग करत आहोत, त्यांनी 1.5 कोटी निधी दिलेला आहे. त्यामुळे माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि वामनरावजी चटप आणि सुभाषभाऊ दोटे यांनी पिण्याच्या पाण्याची टाकी दिलेली आहे. 40 वर्षापासून महाराजांच्या गीतांची कॅसेट नव्हती. कॅसेट काढण्याचा प्रयत्न झाला पण खूप अडचणी होत होत्या. पण या संस्थांचे माजी कोषाध्यक्ष श्री अशोक तुकाराम भस्की व ही कॅसेट काढण्याची संकल्पना रामकृष्ण पत्रुजी सांगडे कोषाध्यक्ष आणि सचिन भाऊ फुललेले ह्या दोघांनी या कॅसेटची संकल्पना तयार केली आणि ती संकल्पना पूर्ण करण्याकरता माजी कोषाध्यक्ष भस्की अशोक तुकाराम भस्की यांनी सहकार्य केलं आणि 2 लाख रुपये या कॅसेटच्या निर्मितीकरता स्वतः लावलेले आहे. त्यामुळे संस्थान त्यांचा आभार आहे आणि या कॅसेटमुळे महाराजांचा प्रचार आणि प्रसार होईल असं मला वाटते. त्यामुळे संस्थान जे काही, आणि पुन्हा दुसरं सांगायचं म्हणजे आमची जी यात्रा 7 दिवस भरते, त्या 7 दिवसामध्ये सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला महाप्रसाद असतो. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशी महाप्रसाद तुम्हाला कुठेही दिसणार नाही. आणि या भाविक म्हणजे महाप्रसादासाठी सर्व अन्नदाते असतात. अन्नदात्याकडून हा महाप्रसाद वाढला जातो आणि सकाळी 10 ते संध्याकाळी 9 पर्यंत हा महाप्रसाद चालतो. असं तुम्हाला महाप्रसाद कोणत्याच यात्रेमध्ये दिसणार नाही. आणि महाराजांच्या कृपेने हा महाप्रसाद अजूनही अविरतपणे सुरू आहेत. भाविक भक्तांचे असे येतात की बा आमचं नाव घ्या, आमचं नाव घ्या, आमचं नाव घ्या. हे आमची काही करामत नाही, सगळी महाराजांची कृपा आहे. महाराजांच्या कृपेने आजपर्यंत अग्निकुंड इथे चालतो. अग्निकुंडामध्ये जळत्या निखारातून लोक चालतात, पण महाराजांच्या कृपेने अजूनपर्यंत कोणालाही अपघात झालेला नाही. ही सर्व संतांची कृपा. आणि महाराज हयात असताना अग्निकुंडाचा कार्यक्रम त्यांना आवडत होता, ते स्वतः घेत होते. तर असे अनेक चमत्कार आणि आमच्या यात्रेमध्ये अजूनपर्यंत 84 पासून संकट आलेलं नाही. ही सर्व महाराजांची कृपा आहे. महाराजची प्रचिती सांगायची म्हणजे मी इथे जेव्हापासून आम्ही चार्ज घेतला, मी मनात ठरवलं की मला ज्या गोष्टी करायच्या आहे त्या गोष्टी आपसुकच सहज माझ्याकडे जवळ येत आहे. त्यातलं एक उदाहरण म्हणजे मी कोंडया महाराजची कॅसेट, ऑडिओ आणि व्हिडिओ काढायचं ठरवलं. कारण मागील 40 वर्षापासून आमच्याकडे एवढं मोठं साहित्य आहे जे संस्थापक आणि सचिव गणवीर साहेबांनी लिहून ठेवलं. ते साहित्य आजपर्यंत लोकांच्या म्हणजे कामी लोकउपयोगी आलेलं नाही. हे माझ्या लक्षात आल्याबरोबर मी माझ्या जे सहकारी आहे त्यांना मी चर्चेसाठी बोलवलं की माझ्या मनात असा एक आहे कॅसेट बनवायचं, तर त्याचं मला बनवायचं, तुम्ही काय म्हणता अशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर त्यांनी सहकार्याची भावना दाखवली. पण यासाठी जो निर्माता लागत होता तो निर्माता आपल्याजवळ नाही. एक दिवस मी जे आमचे कॅसेटचे गायक आहेत श्री पूर्णाजी खानोदे यांच्याशी मी चर्चा केली. त्यांनी मला एक गाणं रेकॉर्ड करून पाठवले आणि त्या गाण्याचे गीतकार माननीय मादास्वर साहेब चंद्रपूर यांच्याकडनं आम्ही लिहून घेतले आणि ते एक रेकॉर्डिंग पाठवली. मी घरी असताना रेकॉर्डिंग ऐकली तेवढ्यात या संस्थांचे माजी कोषाध्यक्ष श्री भस्की सर हे माझ्या घरी आले आणि मी त्यांना म्हटलं की सर असा माझा एक प्रोजेक्ट आहे, महाराजाच्या चरणी अर्पण करायचा आहे, मला निर्माता मिळत नाही,
ते स्वतःहून मला घरी म्हणाले की रामकृष्ण जेवढाही खर्च येईल मी देतो. म्हणजे हा एक महाराजांचा दृष्टांतच आहे की जे माझ्या मनात आहे ते माझ्या घरी आलं. त्यानंतर आम्हाला काही अडचणी आल्या, पण त्या अडचणीवर मात कर आम्ही ठरवलं की महाराजाचं काम करायचं. जो कोई काही प्रोजेक्ट आहे गाण्याचा तो आमच्या येत्या 17 जानेवारीला इथे माननीय या क्षेत्राचे माजी आमदार वामनराव चटोप साहेब यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. हा एक मनात जे ठरवलं ते महाराज आपसुकच सहज तुमच्या पुढे आणतील. फक्त श्रद्धा ठेवा, श्रद्धा सबुरी ह्या 2 गोष्टी असलं की तुम्ही सहज ते घडत येते. मला या क्षणी एवढंच म्हणायचं आहे, थोर महात्मे जन्मा अशी आले, धाबा परिसर पावन झाले, अगणित कला ही किती वर्णावी, कीर्ती पसरली गावोगावी, सुंदर मूर्ती ध्यानी डोले, धाबा परिसर पावन झाले. हे कोण म्हटलं? जे त्यांच्या सहवासात होते. शेवटचं कडवं आहे, विठ्ठल दासा अनुभव आला, प्रत्यक्ष त्यांना मी पाहिला, स्वामी कोंडया अमर झाले, धाबा परिसर पावन झाले. ज्यांनी प्रत्यक्षात अनुभव मांडला आहे या भजनाच्या माध्यमातून, मला एवढंच म्हणायचं आहे की श्रद्धा ठेवा, महाराज तुम्हाला आशीर्वाद आपोआप देते. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण या देवस्थानाविषयी माहिती घेतली. दर्जा असलेलं हे तीर्थस्थान आहे. धाबा इथं वर्षातून 2 वेळा यात्रा भरते. आपण यात्रेला व्हिजिट करा. हे मंदिर कसं आहे, इथलं यात्रेच्या निमित्तानं वातावरण कसं असतं, मन कसं प्रसन्न होतं, हाही अनुभव तुम्ही शेअर करा. आणि या व्हिडिओ मागच्या माध्यमातून आम्ही हाच म्हणून देवस्थान नाही, आपल्या परिसरात असलेल्या सगळ्याच देवस्थानाविषयी, सगळ्या धार्मिक स्थळाविषयी आम्ही माहिती देतो. फक्त आमच्याकडे माहिती कमी असते. जर तुमच्याकडे ती माहिती असली म्हणजे तुम्ही आम्हाला कुठल्या न कुठल्या माध्यमातून ती पोहोचवत चला, म्हणजे जेणेकरून आम्ही ते लोकांपुढे मांडत चलू, आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष येत राहू. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा. आता भविष्यामध्ये कोंडया महाराजच्या यात्रेविषयी बाकी इतरही व्हिडिओ येतील, आम्ही टाकू, संस्थांच्या वतीने येतील, गाणे पण येतील. त्या सगळ्यांना तुम्ही सपोर्ट करा, सगळे पाहत चला. आणि इथंच थांबतो मी, इथंच व्हिडिओ एंड करतो. मित्रांनो, रामकृष्ण हरी.